नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या आवडीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या आवडीमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल भरती 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट सराव क्वेश्चन. तर क्वेश्चन पहिला आहे तो भारताची शेवटची पूर्ण झालेली जनगणना कोणती वर्षी झाली? तर भारताची शेवटची पूर्ण जनगणना झाली मित्रांनो, ती झाली 2011 झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो भारतात जनगणना साधारण किती वर्षांनी घेतली जाते? तर भारतात जनगणना ही साधारण किती वर्षांनी घेतली जाते? तर दर 10 वर्षांनी घेतली जाते मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या अंदाजे किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जी होती मित्रांनो, ती होती 121.09 कोटी होती, इथली होती मित्रांनो. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या जी होती मित्रांनो अंदाजे ती होती 11.24 कोटी होती मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा लिंगानुपात किती होता? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा लिंगानुपात जो होता मित्रांनो तो होता 929 जे होते मित्रांनो लिंगानुपात होते मित्रांनो. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो लिंगानुपात म्हणजे काय? तर लिंगानुपात म्हणजे मित्रांनो असतं 1000 पुरुषामागे महिला किती असते याचा जे आढावा असतो मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो महावीर हे जैन धर्मातील कितवे तीर्थकर होते? तर महावीर हे जे जैन धर्मातील जे तीर्थकर होते ते 24वे तीर्थकर होते मित्रांनो. डी जब राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक जो होता मित्रांनो तो होता चंद्रगुप्त मौर्य होता मित्रांनो. बी जब राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर अर्थशास्त्र हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो तर कौटिल्य यांनी लिहिला. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो सम्राट अशोकाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे युद्ध कोणते? तर सम्राट अशोकाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे युद्ध जे मित्रांनो ते आहे कलिंग युद्ध आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो गुप्त काळाला भारतीय इतिहासात कोणत्या नावाने ओळखले जाते? तर गुप्त काळाला भारतीय इतिहास ज्या नावाने ओळखले जाते मित्रांनो ते सुवर्ण युग ह्या काळाने ओळखले जाते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला संबोधले जाते? तर भारताचा नेपोलियन म्हणून संबोधले जाते मित्रांनो समुद्रगुप्त यांना संबोधले जाते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंठा लेणी जी मित्रांनो ती आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो वेरूळ एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वेरूळ एलोरा लेणी जी मित्रांनो ती आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो महाराष्ट्रातील सातवाहनांची प्रमुख राजधानी कोणती होती? तर महाराष्ट्रातील सातवाहनांची प्रमुख राजधानी जी मित्रांनो ती आहे पेटण आहे होती. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो झाला मित्रांनो तो शिवनेरी या किल्ल्यावर झाला. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो झाला मित्रांनो ते 1630 या वर्षी झाला मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी जी होती मित्रांनो ती होती रायगड होती मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला मित्रांनो ते 1674 या वर्षी झाला मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो केला मित्रांनो, तो गागाभट्ट यांनी केला मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. चा राज्यवृक्ष कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्यवृक्ष जो आहे मित्रांनो, तो आहे आंबा आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? तर महाराष्ट्राचं राज्यफूल जे आहे मित्रांनो, ते आहे तानमन आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंठा लेणी जी आहे मित्रांनो, ती आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, वेरूळ एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? वेरूळ एलोरा लेणी जे मित्रांनो, ते आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ जे मित्रांनो, ते आहे मुंबई विद्यापीठ आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, भारताचे संविधान कधी स्वीकारण्यात आले? तर भारताचे संविधान जे स्वीकारण्यात आले मित्रांनो, ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी आहे स्वीकारण्यात आले मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, भारताचे संविधान कधी लागू झाले? तर भारताचे संविधान जे लागू झाले मित्रांनो, ते लागू झाले 26 जानेवारी 1950 रोजी जे आहे लागू झाले मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या स्तंभावर आधारित आहे? तर भारताचे राष्ट्रीय चिन्ह जे स्तंभावर आधारित आहे मित्रांनो, ते स्तंभावर आधारित सारनाथ येथील अशोक स्तंभावर जे आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह जे ते आधारित आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे मित्रांनो, तो आहे वाघ आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे मित्रांनो, तो आहे मोर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार जे आहे मित्रांनो, ते आहे राजस्थान आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी जी मित्रांनो, ती आहे गोदावरी नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना जी झाली मित्रांनो, ती झाली 1935 या वर्षी झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती जे होते मित्रांनो, ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर भारताचे पहिले पंतप्रधान जे होते मित्रांनो, ते होते जवाहरलाल नेहरू होते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, भारतीय संसदेची 2 सभागृहे कोणती? तर भारतीय संसदेची 2 सभागृह जे मित्रांनो, ते आहे लोकसभा व राज्यसभा. हे जे 2 संसदेची 2 सभागृह आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल.